तुम्हाला नाही वाटत का आपली शहर आहेत ती शहरं कमी आणि लहान मुलांची ड्रॉइंग बुक जास्ती वाटते? कारण की रस्त्याने फिरताना ज्या आजूबाजूच्या भिंती आहेत, जे वॉल्स आहेत किंवा ब्रिजेस आहेत किंवा पाण्याच्या टाक्या आहेत किंवा काही तिथे सर्वीकडे जस्ट वेगवेगळे वेगवेगळे पेंटिंग्स करून ठेवले. कुठे काही पोर्ट्रेट्स आहेत, काय सिनरी आहे, कशाला काही संबंध नाही. आणि ह्याच्याने सिटीचं पूर्ण एस्थेटिक बिघडून गेलं. ह्याला सिटी ब्युटिफिकेशन असं नाव दिलं. आणि ह्याच्यावरती सरकारने आतापर्यंत, मी ठाणे शहराबद्दल बोलतोय, 100 कोटी खर्च केले. आणि ते धुळीमध्ये त्या पेंटिंग्स पडल्या आहेत आणि लोक थुंकून जात आहेत. आणि त्या पेंटिंग्स मध्ये ना आपले संत महात्मा असतील, महापुरुष असतील, त्यांचे पण पेंटिंग्स आहेत. ठीक आहे, पहिली गोष्ट, तुम्हाला वाटतं पेंटिंगची आवश्यकता आहे? सेम कलर किंवा सेम कलरचं एस्थेटिक नसू शकतं का एका सिटीला? आपण बाहेर गावी फिरतो, बाहेर देशांमध्ये बघतो, ते शहर असे असतात का? म्हणजे जागोजागी पेंटिंग, दर 10 फुटाला एक पेंटिंग बदलते, 20 फुटाला एक पेंटिंग बदलते, पाण्याच्या टाक्या तिथे पेंटिंग आहे, काही 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 असं असतं का? काय वाटतं तुम्हाला?